कारण ज्या क्षणी सैन्य राजकीय विचारधारेने प्रभावित होतं, त्या क्षणी ते संपूर्ण देशाचं सैन्य न राहता कोणत्या तरी एका पक्षाचं साधन बनू शकतं. आणि हा धोका खूप मोठा आहे. मग येतं दुसरं तत्व, निष्ठा. पण निष्ठा कोणाशी? तर सैन्याची अंतिम निष्ठा ही कोणत्याही एका व्यक्ती, नेता किंवा सरकारशी नाही. ती आहे फक्त आणि फक्त भारताच्या संविधानाशी. सरकारं येतात आणि जातात, पण संविधान कायम राहतं आणि तेच देशाच्या मूल्यांचं रक्षण करतं. आणि तिसरं, सर्वात निर्णायक तत्व, अंतिम अधिकार नेहमीच लोकांद्वारे निवडलेल्या नागरी सरकारकडे असतील. याचा सरळ अर्थ असा की आपलं सैन्य कितीही शक्तिशाली असो, त्याचा रिमोट कंट्रोल नेहमीच लोकशाहीच्या हातात राहील. हेच संतुलन आंबेडकरांच्या दूरदृष्टीचा आणि भारतीय लोकशाहीच्या मजबूतीचा सर्वात मोठा पुरावा आहे.